नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं शेती आणि सरकारी योजना या युट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना आणि दिव्यांग लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत। ऑगस्ट महिन्याच्या हप्त्यापूर्वी तहसील कार्यालयाकडून महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत। या सूचनांकडे दुर्लक्ष केल्यास तुमचे पेन्शन थांबू शकते, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चला आता संपूर्ण माहिती सोप्या भाषेत जाणून घेऊया। व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती आहे, तुम्ही जर या चॅनेलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून संपूर्ण अपडेट्स तुम्हाला वेळेवर मिळतील। चला तर मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाची गोष्ट समजून घेऊया। तहसील कार्यालयाकडून स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत की ज्या लाभार्थ्यांनी अजून हयातीचा दाखला सादर केलेला नाही त्यांचे ऑगस्ट महिन्यापासून पेन्शन थांबवले जाऊ शकते। सोप्या भाषेत सांगायचे झाले तर शासनाला हे निश्चित करायचे असते की लाभार्थी जिवंत आहे आणि अजूनही योजनेसाठी पात्र आहेत। यासाठी दरवर्षी हयातीचा दाखला सादर करावा लागतो। जर हा दाखला वेळेत जमा केला नाही तर तुमचे पेन्शन पुढे येऊ नये किंवा तात्पुरते बंद होऊ शकते। म्हणून जर तुम्ही संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना किंवा दिव्यांग पेन्शन योजनेचे लाभार्थी असाल आणि अजूनही हयातीचा दाखला सादर केला नसेल तर तो शक्य तितक्या लवकर सादर करा। यामुळे तुमचे पेन्शन नियमित सुरू राहण्यास मदत होईल। मित्रांनो, आता हा नियम कोणासाठी आहे ते समजून घेऊया। सध्या ही माहिती अहिल्यानगर जिल्ह्यातून समोर आली आहे, मात्र अशाच प्रकारच्या सूचना इतर जिल्ह्यांमध्येही लागू होतात। जर तुम्ही संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना किंवा दिव्यांग पेन्शन योजनेचे लाभार्थी असाल तर ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची आहे। यामध्ये वयोवृद्ध नागरिक, विधवा महिला आणि दिव्यांग लाभार्थी यांचा समावेश होतो। या सर्व लाभार्थ्यांना दरवर्षी हयातीचे प्रमाणपत्र म्हणजेच हयातीचा दाखला सादर करावा लागतो। हा दाखला वेळेत जमा केल्यास पेन्शन नियमितपणे सुरू राहते। त्यामुळे जर तुमचा हयातीचा दाखला अद्याप बाकी असेल तर तो लवकरात लवकर सादर करणे आवश्यक आहे। मित्रांनो, आता अहिल्यानगर जिल्ह्यातील अधिकृत आकडेवारी समजून घेऊया। या आकडेवारीनुसार जिल्ह्यात एकूण 2,12,823 लाभार्थी विविध सामाजिक योजनांचा लाभ घेत आहेत। यापैकी 1,42,034 लाभार्थ्यांनी आपला हयातीचा दाखला वेळेत सादर केला आहे, मात्र अजूनही 70,889 लाभार्थ्यांनी हयातीचे प्रमाणपत्र जमा केलेले नाही। म्हणजेच एवढ्या मोठ्या संख्येने लाभार्थ्यांच्या हयातीचे प्रमाणपत्र अद्याप प्रलंबित आहे। याच कारणामुळे प्रशासनाने स्पष्ट सूचना दिल्या आहेत की ज्या लाभार्थ्यांनी हयातीचा दाखला सादर केलेला नाही त्यांच्या ऑगस्ट महिन्यापासून अर्थसहाय्य किंवा पेन्शन थांबवले जाऊ शकते। त्यामुळे जर तुम्ही अजूनही हयातीचा दाखला सादर केला नसेल तर तो कोणताही विलंब न करता शक्य तितक्या लवकर सादर करा। यामुळे पुढील हप्ता मिळण्यास कोणतीही अडचण येणार नाही। मित्रांनो, आता अनेकांच्या मनात प्रश्न असेल की ही सूचना नेमकी कोणत्या योजनेतील लाभार्थ्यांसाठी आहे। तर शासनाकडून संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनांमधील पात्र लाभार्थ्यांना दरमहा 1,500 इतके अर्थसहाय्य दिले जाते। तर दिव्यांग लाभार्थ्यांसाठी या योजनेअंतर्गत मिळणारे मासिक अनुदान 2,500 इतके करण्यात आले आहे। म्हणून तुम्ही यापैकी कोणत्याही योजनेचे लाभार्थी असाल तर हयातीचा दाखला वेळेत सादर करणे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण हा दाखला प्रलंबित राहिल्यास पुढील हप्ता मिळण्यास अडचण निर्माण होऊ शकते। मित्रांनो, आता हयातीचा दाखला कसा सादर करायचा हेही समजून घेऊया। यापूर्वी लाभार्थ्यांना हयातीचा दाखला सादर करण्यासाठी तहसील कार्यालय, पंचायत समिती किंवा इतर शासकीय कार्यालयात प्रत्यक्ष जावे लागत होते। मात्र आता अहिल्यानगर जिल्हा प्रशासनाने लाभार्थी सत्यापन ऍप उपलब्ध करून दिले आहे। या ऍपच्या मदतीने लाभार्थी घर बसल्या मोबाईलवरूनच आपला हयातीचा दाखला सादर करू शकतात। त्यामुळे कार्यालयात वारंवार जाण्याची गरज राहत नाही। याच ऍपचा वापर करून अनेक लाभार्थ्यांनी आपले हयातीचे प्रमाणपत्र यशस्वीरित्या सादर केले असून प्रशासनानेही या पद्धतीचा अधिकाधिक लाभ घेण्याचे आवाहन केले आहे। मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे जर हयातीचा दाखला सादर केला नाही तर काय होईल। प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार ज्या लाभार्थ्यांनी अजून हयातीचा दाखला सादर केलेला नाही त्यांचे ऑगस्ट महिन्यापासून अर्थसहाय्य किंवा पेन्शन थांबवले जाऊ शकते। म्हणून जर तुमचा हयातीचा दाखला अजून बाकी असेल तर शेवटच्या तारखेची वाट न पाहता तो शक्य तितक्या लवकर सादर करा। वेळेत हयातीचा दाखला सादर केल्यास पुढील हप्ता मिळण्यात कोणतीही अडचण येणार नाही। त्यामुळे या सूचनेकडे दुर्लक्ष करू नका आणि आवश्यक प्रक्रिया वेळेत पूर्ण करा। मित्रांनो, आता आणखी एक महत्त्वाची सूचना समजून घेऊया। प्रशासनाच्या माहितीनुसार जर एखाद्या लाभार्थ्याने 2027 पर्यंतही हयातीचा दाखला सादर केला नाही तर त्या लाभार्थ्याचे नाव संबंधित योजनेतून वगळले जाऊ शकते। याचा अर्थ असा की पुढे त्या योजनेचा लाभ पुन्हा घ्यायचा असेल तर नव्याने अर्ज करण्याची वेळ येऊ शकते। म्हणून अशी परिस्थिती टाळण्यासाठी ज्यांनी अद्याप हयातीचा दाखला सादर केलेला नाही त्यांनी तो शक्य तितक्या लवकर सादर करावा। त्यामुळे तुमचे नाव योजनेत कायम राहील।
आणि पुढील हप्ते मिळण्यात अडचण येणार नाही. मित्रांनो, प्रशासन आणि तहसील कार्यालयाकडून या विषयावर वेळोवेळी सूचना आणि परिपत्रके जारी केली जात आहेत. तरीही अनेक लाभार्थ्यांनी अजून हयातीचा दाखला सादर केलेला नाही. याचे उदाहरण म्हणजे अहिल्यानगर जिल्ह्यातच 70,000हून अधिक लाभार्थ्यांचे हयातीचे प्रमाणपत्र अद्याप प्रलंबित असल्याचे सांगण्यात आले आहे. यावरून असे दिसून येते की इतर जिल्ह्यांमध्येही अनेक लाभार्थ्यांनी हयातीचा दाखला सादर केलेला नसण्याची शक्यता आहे. त्यामुळे जर तुम्हीही या योजनेचे लाभार्थी असाल तर तुमचा हयातीचा दाखला प्रलंबित नाही ना, याची एकदा खात्री करा. जर तो अजून सादर केला नसेल तर तो शक्य तितक्या लवकर पूर्ण करा, जेणेकरून पुढील अर्थसहाय्य मिळण्यात कोणतीही अडचण येणार नाही. मित्रांनो, आता योजनानिहाय किती लाभार्थ्यांचे हयातीचे दाखले प्रलंबित आहेत तेही पाहूया. अहिल्यानगर जिल्ह्यातील उपलब्ध आकडेवारीनुसार इंदिरा गांधी योजनेतील 1,158 लाभार्थ्यांनी, श्रावणबाळ योजनेतील 31,284 लाभार्थ्यांनी आणि संजय गांधी निराधार योजनेतील 28,477 लाभार्थ्यांनी अद्याप हयातीचा दाखला सादर केलेला नाही. म्हणजेच या तीनही योजनांमध्ये अजूनही मोठ्या संख्येने लाभार्थ्यांची हयातीची प्रमाणपत्रे प्रलंबित आहेत. यामुळे प्रशासनाने या सर्व लाभार्थ्यांना शक्य तितक्या लवकर हयातीचा दाखला सादर करण्याचे आवाहन केले आहे. जर तुम्हीही यापैकी कोणत्याही योजनेचे लाभार्थी असाल तर तुमचा हयातीचा दाखला वेळेत सादर झाला आहे की नाही याची खात्री करून घ्या. मित्रांनो, अनेक जण फक्त ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी जमा होणार किंवा निधी कधी मिळणार याचीच वाट पाहत असतात. पण त्याचबरोबर शासनाकडून वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या कागदपत्रांबाबतच्या सूचना जाणून घेणेही तितकेच महत्वाचे आहे. कारण कोणते कागदपत्र जमा करायचे, ते कधीपर्यंत सादर करायचे आणि त्यासाठी शासनाने किती मुदत दिली आहे ही माहिती वेळेत मिळाली तर पुढे पेन्शन किंवा अर्थसहाय्य मिळण्यात कोणतीही अडचण येत नाही. म्हणून फक्त हप्त्याच्या तारखेवर लक्ष ठेवू नका, तर शासनाकडून येणाऱ्या प्रत्येक अधिकृत सूचनेकडेही लक्ष द्या आणि आवश्यक कागदपत्रे वेळेत पूर्ण करा. यामुळे तुमचा योजनेचा लाभ नियमितपणे सुरू राहण्यास मदत होईल. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण तहसील कार्यालयाकडून हयातीच्या दाखलेबाबत जारी करण्यात आलेल्या महत्वाच्या सूचनांची सविस्तर माहिती जाणून घेतली. जर तुम्ही अजूनही हयातीचे प्रमाणपत्र म्हणजेच हयातीचा दाखला सादर केला नसेल तर कोणताही विलंब न करता तो शक्य तितक्या लवकर सादर करा. कारण प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार हयातीचा दाखला वेळेत सादर न केल्यास ऑगस्ट महिन्यापासून तुमचे अर्थसहाय्य किंवा पेन्शन थांबवले जाऊ शकते. तसेच 2027 पर्यंत ही हयातीचा दाखला सादर केला नाही तर संबंधित योजनेतून नाव वगळले जाऊ शकते आणि पुढे लाभ सुरू करण्यासाठी पुन्हा नव्याने अर्ज करावा लागू शकतो. म्हणून आवश्यक कागदपत्रे वेळेत पूर्ण करा आणि आपल्या योजनेचा लाभ नियमितपणे सुरू राहील याची काळजी घ्या. आणि मित्रांनो, शेती आणि सरकारी योजनांशी संबंधित असे दररोजचे अधिकृत अपडेट्स तुमच्या मोबाईलवर सर्वात आधी मिळवायचे असतील तर आताच आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये नक्की सामील व्हा. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे. त्या लिंकवर क्लिक करा आणि आजच आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा. व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, आपल्या मित्र नातेवाईकांपर्यंत शेअर करा आणि अशाच अधिकृत अपडेटसाठी आपल्या शेती आणि सरकारी योजना या युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन अपडेटसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.